कृष्णाकाठी भक्तीचा महासागर, अनेक ऋषीमुनींची तपोभूमी आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वाई शहरात पहिल्यांदाच रंगणार ऐतिहासिक लघु कुंभमेळा. नमस्कार, मी प्रवीण गाडे आणि आपण पाहताय प्रगती टाइम्स न्यूज. येत्या 21 मे ते 25 मे दरम्यान कृष्णाकाठच्या पवित्र महागणपती घाटावर हा अभूतपूर्व सोहळा संपन्न होणार आहे. वाई नगर परिषद अध्यक्ष अनिल सावंत आणि लघुकुंभ सेवा समिती शक्ती शिवगंगा अटल आश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने या जागतिक दर्जाच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आता आयोजक म्हणून आमच्यावर काही जबाबदाऱ्या, जेव्हा ही मंडळी आम्हाला भेटायला आली 2 महिन्यापूर्वी, गणपतीच्या दर्शनासाठी आली होती आणि मला फोन आल्यानंतर मी नगरपालिकेत बोलवलं. तर त्यांनी ती संकल्पना बोलून दाखवली की बाबा आपलं दक्षिण काशी वाई आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या पाऊलखुणा वाई शहरामध्ये आहे. तिथल्या मातीला हा पराक्रम आहे. इथं बरेचसे ऋषीमुनींचं वास्तव्य झालंय. आपल्या कृष्णामाईची वाई आहे. हे सगळं पौराणिक महत्त्व पर्यटनाच्या माध्यमातून आजपर्यंत जे लपून राहिलेल्या गोष्टी आहेत. 7 घाट आहेत आपल्या इथं. त्या 7 घाटांमध्ये वेगवेगळी मंदिरं आहेत. त्याच्यानंतर धोम धरणाच्या ठिकाणी धौम्य ऋषींचं त्या ठिकाणी वास्तव्य झाले. अशा ऋषीमुनींची असलेली वाई, याचा आध्यात्मिक वारसा पुढे जावा आणि त्याचं चांगल्या पद्धतीनं ते जगाच्या नकाशावर जावं, वाई शहर किंवा देशाच्या नकाशावर जावं आपल्या. अशासाठी त्यांनी जी मला इच्छा बोलून दाखवली, त्याला आम्ही पॉझिटिव्हली म्हणलं की आम्ही हे सहकार्य तुम्हाला करूया. मग त्या सहकार्याच्या दृष्टीनं त्याच्या संदर्भात आम्ही जेवढ्या सामाजिक संस्था आहेत आपल्या इथं, सत्संग असतील, त्याच्यानंतर अनिरुद्ध उपासना केंद्र आहे, त्याच्यानंतर कृष्णाबाई संस्थान आहेत. या सगळ्या संस्थांना भेटून आम्ही मदतीची त्यांना अपेक्षा केली. हे सगळं लोकवर्गणीत नाही. जे काय आम्ही करतोय आता हे यात नगर परिषद आयोजनामध्ये आहे. त्याच्यामध्ये स्वच्छतेचे विषय आहेत, नदीपात्राची स्वच्छता आहे, तिथल्या काय ह्याचे विषय आहेत. तर ते सगळे नगरपालिकेमार्फत आम्ही करतोय. त्याच्यानंतर इथले सगळे जे प्रतिष्ठित आणि जे राजकारणी मंडळी आहेत, त्या सगळ्या लोकांना हा विषय माहिती आहे आणि त्यांच्यापर्यंत आम्ही तो पोचवलेला आहे. याच्यामध्ये आपण आपला जो वारसा आहे दक्षिण काशी वाई म्हणून, तो अधोरेखित व्हावा, इथलं पर्यटन वाढावं, पर्यटनाच्या वाढीच्या माध्यमातून इथलं अर्थकारण वाढावं आणि लोकांना जे पाचगणी महाबळेश्वरला दरवर्षी 80 लाख ते 1 कोटी लोक जातात, तर त्या लोकांना वाई माहिती नाही. तर हे वाईचं महत्त्व वाढवण्यासाठीचा आमचा प्रयत्न आहे. म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही यथाशक्ती आम्ही तुम्हाला 100% मदत करू, पण कोणीतरी त्याचं पालकत्व घेतलं पाहिजे किंवा कोणीतरी निमंत्रक असलं पाहिजे. या भूमिकेतून ती जबाबदारी आम्ही पार पाडायला ठरवले. याच्या संदर्भात परवा पान साहेबांनी त्या ठिकाणी मीटिंग घेतली होती या नियोजनाची माहिती घेण्यासाठी. मला उपजिल्हाधिकारी साहेबांचा पण फोन आला होता की बाबा हे काय नियोजन आहे याचं. त्यांना या सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. साधू संतांची संख्या 300 ते 350 आहे. त्याच्यासाठी मंडप हे गणपती म्हणजे अपोजिट बाजूला आपण करतोय. साधारण रोज 1000 लोकांचं जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी आहे. सेवेकरी काही जे मंडळी असतील आणि पार्किंग ट्रॅफिक कंट्रोलसाठी आम्ही सगळ्या डिपार्टमेंटला पत्र दिल्यात. आपल्या इथले जे शिंदे हायस्कूल आहे, द्रोड हायस्कूल आहे, समजा सेंट थॉमस आहे किंवा बाजूबाजूचे जे पार्किंग आहेत त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे. त्याच्यानंतर आपण मेडिकल त्यासाठी IMAचे डॉक्टर ज्या संस्था आहे, मेडिकल असोसिएशन, त्यांना आपण तिथल्या आरोग्य सुविधा पाहण्याची जबाबदारी दिलेली आहे. त्याच्यानंतर पाचगणी, महाबळेश्वर या ज्या नगरपालिका आहेत तिथले कर्मचारी काही स्वच्छतेसाठी आपण बोलवलेत. आपल्या पण ह्याच्यावर आपण 50-1 लोक स्वच्छतेसाठी त्या काळात नगरपालिकेच्या ह्याच्यामध्ये घेतलेले आहेत. तेव्हा तिथली स्वच्छता व्हावी, तिथलं पाण्याचा विषय आहे, आरोग्याचे विषय आहेत. सगळ्या परीचे प्रयत्न आम्ही प्लॅनिंग करून ठेवलंय त्याचं. त्या तसे सगळे पत्रेवार पण झालेत. फक्त आता शेवटच्या 2 दिवसात त्याचे इम्प्लिमेंटच्या दृष्टीनं तिथं काय मिसिंग असेल, आपत्कालीन विभाग असेल, मेडिकलची व्यवस्था असेल, ॲम्ब्युलन्स असेल,
हे सगळे विभाग त्या ठिकाणी आपण तयार केलेत. ती लोक त्या विभागाची जबाबदारी पार पाडतील. आम्ही कमिट्या केल्या त्याच्यामध्ये. सुरक्षेच्या दृष्टीनं आपण स्वयंसेवक एक 200 ते 300 स्वयंसेवक अपॉइंट असतील. ते स्वयंसेवक ते सेवाभावी करणार आहेत. त्याच्यामध्ये जे संत निरंकारी, त्याच्यानंतर ती लोक जी सेवा देतात, आपण धर्माधिकार प्रतिष्ठान आहे किंवा अशा मंडळींना आपण पुन्हा नगरपालिकेचे सगळे कर्मचारी नगरपालिकेचे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. सर्व वाईकर नागरिक व तालुक्यातून या कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या नागरिकांना मी असे आवाहन करतो की हा वाई शहरामध्ये होत असलेला लघु कुंभमेळा हा प्राथमिक स्वरूपातला आहे. याच्या संदर्भातला जो काही लोक या ठिकाणी किती येतील किंवा लोकांचं, तर स्वयंशिस्त पाळून स्वतःची सुरक्षा स्वतःच केली पाहिजे. कारण क वर्ग नगरपालिका आहे. आपल्या शहराची लोकसंख्येचा विचार केला तर 30,000-50,000 लोकसंख्येचं शहर आहे आणि रस्ते कंजेस्टेड आहेत, ट्रॅफिक समस्या आहे. या सगळ्यातून गर्दी करत असताना आपापल्या स्वतःच्या जीवाची काळजी आपण स्वतःच घेतली पाहिजे. त्या ठिकाणी कुठलीही अनुचित प्रकार होऊ नये याच्यासाठी आम्ही तो सगळा प्रेमायसेस हा CCTV मध्ये हे आहे. CCTV यंत्रणा त्या सगळ्या प्रेमायसेसला कवर्ड आहे. आम्ही स्वतः सर्व आमचे नगरसेवक, त्याच्यानंतर आमचे कर्मचारी नगर परिषदेचे आणि अप्रॉक्स 400 ते 500 लोक या सगळ्या ठिकाणी व्यवस्थेसाठी असणार आहेत. त्यामुळं आणि याच्यात सर्वात महत्त्वाचं प्रशासनाचं पण सहकार्य आम्हाला चांगल्या प्रकारे आहे, तसं त्यांनी शब्द पण दिलाय. आपल्या स्तरावरून पण आपण या सगळ्या प्रशासनाच्या प्रमुखांना भेटून आपणही पत्रकार बंधूंनी त्या ठिकाणी तो अवेअरनेस क्रिएट करावा आणि तशा पद्धतीचं काम आपल्याकडूनही अपेक्षित आहे. या कुंभमेळ्यासाठी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्रीमहंत रवींद्र पुरीजी महाराजांसह देशभरातून विद्वान, हठयोगी, खडेश्वरी आणि नागा संन्यासी वाईत दाखल होणार आहेत. लाखो भाविकांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण परिसरात 24 तास CCTV, आपत्कालीन मार्ग, रुग्णवाहिका आणि चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. तसेच घरी बसलेल्या भाविकांसाठी सोशल मीडियावरून याचे थेट प्रक्षेपणही केले जाणार आहे. आज आपण जे लघु कुंभमेळा दक्षिण काशी येथेमध्ये आपण एक नियोजन केलेलं आहे. आणि ह्या नियोजनामध्ये दक्षिण काशीच का? कारण का ह्या दक्षिण काशीचं एवढं महत्त्व आहे की आज आपण बघतो 4 ठिकाणी आपले कुंभमेळे भरले जातात. हरिद्वार, उज्जैन, प्रयागराज आणि त्र्यंबकेश्वर. आज या संपूर्ण साधू लोकांना किंवा इतर लोकांना दक्षिण काशीचं महत्त्वच माहिती नाही. कुंभमेळे आहेत ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्र तिथे लोक जात असतात, पण हे दक्षिण काशीचं महत्त्व वाढावं. येथे अनेक तपोभूमी आहे, अनेक ऋषी आहेत, अनेक शक्तिस्थान आहेत, अनेक येथे विद्वान लोकांची भूमी म्हणून ओळखली जाते. अशा भूमीचा संपूर्ण जगभर प्रचार आणि प्रसार व्हावा, या भूमीचं महत्त्व सर्वांना कळावं, यासाठी आम्ही एक लघु कुंभमेळ्याचं आयोजन केलं आहे. ह्या लघु कुंभमेळ्यामध्ये अनेक प्रकारचे साधू संत येत आहेत, काही विद्वान, काही हठयोगी आहेत, काही लोक याच्यामध्ये काही खडेश्वरी म्हणून आहेत, काही उदरभाववाले म्हणून आहेत, काही नागा संन्यासी आहेत. असे अनेक प्रकारचे साधू संत या लघु कुंभमेळ्यात उपस्थित राहणार आहेत. आणि ह्या लघु कुंभामध्ये हे साधू संत अनेक ठिकाणी भ्रमण करत असतात. भ्रमण करत असताना ह्या क्षेत्राचं महत्त्व लोकांना कळावे म्हणून आम्ही हा एक लघु कुंभमेळा आयोजित केला आहे. सर्वांनी या लघु कुंभमेळ्यामध्ये उपस्थित राहून ह्या साधूंचं दर्शन घ्यावं असे मी सर्वांना लघु कुंभ सेवा समिती, शक्ती शिवगंगा अटल आश्रममध्ये आम्ही आपल्याला नम्र विनंती करतोय. दरम्यान येणारा प्रत्येक भाविक येथून एक सकारात्मक ऊर्जा घेऊन परतेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. तर मग विसरू नका, 21 ते 25 मे दरम्यान आपल्या सहपरिवारासह या ऐतिहासिक लघु कुंभमेळ्याला नक्की उपस्थित राहा आणि साधू संतांच्या दर्शनाचा लाभ घ्या. आणि हो, दक्षिण काशी वाईमधील या ऐतिहासिक कुंभमेळ्याचे प्रत्येक अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी, तसेच वाईतील या अभूतपूर्व लघु कुंभमेळ्याची माहिती तुमच्या सर्व मित्रपरिवारापर्यंत आणि भाविकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. महाराष्ट्रातील
आणि तुमच्या हक्काच्या सातारा जिल्ह्यातील प्रत्येक मोठी अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.